नमस्कार, मी कल्याणी होमिओपॅथी हॉलिस्टिक्स मधनं डॉक्टर कल्याणी पाटील आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया की इस्ट्रोजन डॉमिनन्स जर तुम्हाला असेल तर असे कुठचे खाद्यपदार्थ आहेत की ज्याचा जर अंतर्भाव तुम्ही तुमच्या आहारामध्ये केलात तर तुमचे इस्ट्रोजनचं प्रमाण आहे ते कमी होईल, तुमचे हॉर्मोन बॅलन्स होईल। अगदी घरात नेहमी आढळणाऱ्या या गोष्टी आहेत। म्हणजे बघा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे क्रुसिफरस व्हेजिटेबल्स, म्हणजे कोबी वर्गीय भाज्या, कोबी, फ्लॉवर, ब्रोकोली या सगळ्या ज्या भाज्या आहेत त्याच्यामुळे तुमचे इस्ट्रोजनचं प्रमाण शरीरातलं कमी होतं। त्याचबरोबर फ्लॅक्स सीड्स म्हणजे अळशीच्या बिया आपण ज्यांना म्हणतो, तर त्याच्यामुळे तुमचं इस्ट्रोजनची लेवल आहे ती बॅलन्स ठेवली जाते। हॉर्मोन बॅलन्स करायला खूप मदत होतं। त्यामुळे हॉर्मोनल इम्बॅलन्स मध्ये अळशीच्या बिया किंवा आपण फ्लॅक्स सीड्स म्हणतो त्याचा आहारात अगदी व्यवस्थित तुम्ही वापर करा। त्याच्यानंतर सोयाबीन आहे, सोयाबीनचे जे प्रॉडक्ट आहेत मग त्याचं जे सोयाबीनचं मिल्क असेल किंवा सोया पनीर असेल, सोया चंक्स असतील, याचा वापर जर तुम्ही डाएटमध्ये कराल तर त्याच्यामुळे शरीरामध्ये जे एक्सेस इस्ट्रोजन आहे जास्त प्रमाणात त्याचं प्रमाण कमी केलं जातं। त्याच्यानंतर ग्रीन टी मुळे तुमचं मेटाबॉलिझम व्यवस्थित केला जातो, त्यामुळे इस्ट्रोजनचं प्रमाण शरीरामध्ये नियंत्रणात। त्याच्यानंतर बेरी वर्गीय फळ आहेत, म्हणजे स्ट्रॉबेरी आहे, गुसबेरी, ब्लूबेरी, ही जी फळं आहेत त्याच्यामुळे तुमच्या शरीरातलं एक्सेस इस्ट्रोजन कमी केलं जातं। त्याच्यानंतर फायबर रिच म्हणजे ज्या तंतुमय पदार्थ किंवा फायबर ज्याच्यामध्ये जास्त आहे अशा पदार्थांमुळे काय होतं की तुमच्या शरीरात जे एक्सेस इस्ट्रोजन आहे, अतिशय जास्त प्रमाणात इस्ट्रोजन आहे, तो शरीराच्या बाहेर टाकण्याचं काम याच्यावर पण केलं जातं। त्याच्यानंतर मग फिश मध्ये ओमेगा 3 फॅटी ऍसिड्स असतात आणि ज्याच्यामुळे तुमचं हॉर्मोन हे बॅलन्स ठेवण्याचं काम केलं जातं। त्याच्यामुळे त्याचाही आहारात समावेश असणं खूप जास्त महत्वाचं आहे। त्याच्याबरोबर मग लसूण आहे, लसणाचा इतका छान उपयोग होतो की एक्सेस जे एस्ट्रोजन आहे आपल्या शरीरात ते बाहेर टाकण्यासाठी लसणाचा खूप छान उपयोग होतो। त्याच्यानंतर हळद, आपल्या नेहमीच्या जेवणामध्ये, आपल्या भारतीय जेवणामध्ये हळदीचा खूप चांगला वापर केला जातो। हळदीमुळे तुमच्या हॉर्मोनचा मेटाबॉलिझम सुधारतो आणि त्यामुळे हॉर्मोन बॅलन्स राहायला खूप मदत होते। त्याचबरोबरच्या कडू भाज्या आहेत, जसं कारलं आहे, मेथी आहे, तर त्या भाज्यांमुळे तुमच्या शरीरातलं जास्त प्रमाणात इस्ट्रोजन हे कमी केलं जातं। आता एक आपण लक्षात ठेवायला पाहिजे की हे जे पदार्थ मी तुम्हाला सांगितले, तर हे जे पदार्थ आहे की ज्यामुळे शरीरामध्ये तुमच्या इस्ट्रोजन बाहेर टाकलं जातं किंवा इस्ट्रोजनचं प्रमाण व्यवस्थित राखलं जात आहे, तर फक्त तेच पदार्थ तुम्ही खात राहावे अशी यामध्ये अपेक्षा नाहीये। तर तुम्ही तुमच्या आहारामध्ये हे नेहमीच बॅलन्स असायला हवा, तर ह्या सगळ्याचा वापर तुम्ही तुमच्या आहारामध्ये नक्की करावा ही यामध्ये अपेक्षा आहे। त्याचबरोबर मग असे कुठचे पदार्थ आहेत की जे तुम्ही टाळायला पाहिजे जेणेकरून इस्ट्रोजनचं प्रमाण शरीरामध्ये वाढणार नाही, तर त्याच्यामध्ये पॅकेज्ड आणि प्रोसेस्ड फूड आहे, त्याच्यानंतर अल्कोहोल आहे, एक्सेस अतिशय जास्त प्रमाणामध्ये कॉफी आहे, आणि मग जे असे नॉनव्हेज पदार्थ किंवा चिकन किंवा मीठ की ज्याच्यामध्ये प्राण्यांना हॉर्मोनची इंजेक्शन दिली जातात, अशा प्रकारचं जर मीठ किंवा चिकन तुमच्या आहारात येत असेल तर त्यामुळे नक्कीच इस्ट्रोजनचा परिणाम शरीरामध्ये वाढत जातो। त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टींची तुम्ही खबरदारी पाळा की मग तुमचे हॉर्मोन बॅलन्स राहायला नक्की मदत होईल आणि त्यामुळे तुमचं आरोग्य नक्की सुधारेल। हे होतं आजच्या पुरतं। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती घेऊन। तोपर्यंत नमस्कार।